हव्या लग्नासाठी मुलगी बघायला जातो. बघण्याचा कार्यक्रम झाल्यावर मुलीचे वडील, "काय रे, कशी वाटली आमची मुलगी?" त्याला विचारतात. हव्या, "बॉल लहान आहेत, पण वाढवेन मी दाबून दाबून." मुलीच्या घरचे अजून कोमात आहेत. नशीब कोरोना व्हायरस पसरला आहे. जर एड्स पसरला असता तर या कंपन्यांनी कॉलर ट्यून आह 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 बस करा हो दुखत आहे अशी लावून दिली असती. प्रतीक्षा, अगं निधी, तू बसमध्ये प्रवास करताना काय झालं सांग ना. निधी, मी एकटीच 2 महिन्याच्या बाळाला घेऊन बसने प्रवास करत होते. माझे बॉल खूप मोठे आहेत. माझ्या पुढच्या गोट्या पण मोठ्या आहेत. माझं एक बॉल पकडून दाबायला 2 हात लागतात. एका हाताने शक्य नाही. त्याच्यात दूध येत असल्यामुळे माझे बॉल खूप मोठे दिसत आहेत. माझे बॉल कोणीतरी चोळले किंवा दाबले तर मी लगेच कंडाला येते. माझी गांड पण खूप मोठी आहे, पण माझी पपई खूप लहान आहे. बसमध्ये बसल्यावर एक माणूस बसण्यासाठी सीट बघू लागला. प्रत्येक सीटवर एकच माणूस बसलेला होता. त्याने लांबूनच कुठे बसावे ते विचार केला. मग त्याला मी दिसले. माझे मोठे बॉल बघून तो माझ्या सीटवर बसायला आला. माझ्या बॉलची रेस दिसत होती. बाळाला सारखं दूध पाजायचं असतं म्हणून मी ब्रा पण घातली नव्हती. फक्त झंपर लेवले होते आणि त्याचे 2 हुक उघडेच होते. बसच्या धक्क्याने माझे दोन्ही बॉल बाहेर निघत होते. त्या माणसाची नजर माझ्या बॉलवरच होती. थोड्या वेळाने मी माझ्या बाळाला दूध पाजण्यासाठी माझे डावे बॉल बाहेर काढले. बाळाच्या तोंडात बॉल देत असताना त्या माणसाने ते मोठे बॉल बघितले. आणि तो हैराण झाला. एवढे मोठे बॉल, अरे बापरे, असं तो मनातल्या मनात विचार करत असेल. माझे बाळ दूध पिऊ लागले. बाळाला पाजता पाजता थोड्या वेळाने मला झोप आली आणि बाळाला पण पेता पेता झोप आली. माझे दोन्ही बॉल उघडेच होते. मला झोपलेले बघून त्या माणसाने माझ्या बाळाचे हळूच तोंड सरकावून त्याचे तोंड तिथे ठेवून माझे दूध पिऊ लागला. अगदी चरचर ओढून माझे दूध पेत होता. जिभेने चांगलेच चोखत होता. अर्धा तास त्याने माझे बॉल चोखून दूध पिले. त्या माणसाने माझे दोन्हीही बॉल उघडे करून चांगलेच चोखत होता. मला वाटत होते माझंच बाळ दूध पेत आहे. माझं बाळ आज खूप दूध पेते म्हणून बघते तर काय, तो माणूस पेत होता. मी त्याचं तोंड सरकावले व दोन्ही बॉल झापून घेतले. मी म्हणाले, "हे काय करताय तुम्ही? लाज नाही वाटत?" तो म्हणाला, "तुम्हाला मजा येत नव्हती का? प्लीज मला तुमचे मोठे बॉल दाबू द्या. तुमचं दूध खूप गोड आहे हो. मला पिऊ द्या. फक्त 2 तास." माझे दोन्ही बॉल चोळल्यामुळे मला पण कंड सुटले होतेच. पण मी त्याला रागाने म्हणाले, "नको, तू दुसऱ्या सीटवर बस." मग त्याने मला 500 रुपये देतो म्हणाला. मग मी तयार झाले. मी तयार झाल्यावर तो पटकन माझे बॉल काढून चांगलेच चुकू लागला.
दाबत पण होता आणि चोखत पण होता. त्याला मोठे बॉल बघून काहीच कळत नव्हते. डावा बॉल चोखू की उजवा बॉल चोखू. 1 तास माझे त्याने बॉल दाबून दूध पेले. माझी साडी वर करून चड्डी काढून पपईत बोटं पण घातली. माझे मोठे बॉल दाबून दाबून सुजवून लाल बुंद केले. 4-5 तासाच्या प्रवासामध्ये मला चांगलेच मोकळं केलं त्याने. मला कंडाला आणून कंड जिरवलं. एवढं दूध पेलं की माझ्या बाळाला दूध नव्हते प्यायला. माझ्या बॉलाचा खूप घाण वास येत होता. चुकून चुकून दाबल्यामुळे. नवरा, तुला सोन्याचं नेकलेस घेऊन देतो, माझं केळ चोख ना. बायको, मी अजिबात तोंडात घेऊन चोखणार नाही. बाई, ती कोणती वस्तू आहे जी जड वजन उचलते पण स्वतः हलकी आहे? विद्यार्थी, ब्रा. बाई, वर्गाच्या बाहेर हो वेडपटा. मुलगा, हिल हिल पोरी हिला, तुझा परकर झाला ढिला. तुझी मैना दिसते मला, माझा पोपट चावेल तुला. मुलगी, अरे जा जा तू मुला, नाहीतर कापीन तुझा बुला. अन कापीन तुझा बुला, नुसत्या गोट्याच ठेवीन तुला. 5 मिनिटाच्या दीर्घ चुंबनानंतर ती दमली. तिने त्याला पाणी मागितले. त्याने शॅकमधून बिस्लरी दिली. तिने विचारले, उष्ट नाही ना? आज चतुर्थी आहे. याला म्हणतात संस्कार. मॅडम, मुलांनो, अशी कोणती गरम वस्तू आहे जी तुम्ही तोंडात घेऊ शकत नाही? बंड्या, मॅडम, चालू असलेला लाईट बल्ब. मॅडम, ते बरं कसं? बंड्या, काल रात्री वहिनी दादाला म्हणत होती, बल्ब चालू आहे, मी तोंडात घेणार नाही. रात्री सासऱ्यांना जेवताना तिने विचारले, बाबा थोडा भात घेता? सासरे, नको, पोट भरलं आता. सुनबाई, घेऊन टाका ना, झाटभरच उरलाय. सुनेची भाषा ऐकून सासरे कोमात गेले. निधी, अगं सताक्षी, तू तुझ्या नोकराचं काय बघितलीस ग? सताक्षी, अगं नोकराचा मुत्ताना इतभर दांडा बघितला. निधी, मग काय झालं? सताक्षी, मोठा दांडा बघून माझ्या पपईत पाणी सुटलं. मी म्हणाले, अरे तुझा दांडा खूप मोठा आहे, मला चोखायला दे आणि तेल लावून माझी पपई मार, लाल बुंद कर. निधी, मग त्यानं काय केलं? सताक्षी, त्याने माझे बॉल पपई दाबून झोन लाल बुंद केले व पपई नासवली.